काँग्रेसचे अध्यक्ष खरं म्हणजे 15 ऑगस्ट हा कुठला राजकीय कार्यक्रम नाही, हा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आहे. हा देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती जागृत करण्याचा कार्यक्रम आहे आणि यामध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी लाल किल्ल्यावरून वंदे मातरमचा नारा दिला, गूंज उठली आणि ज्या शहीदांनी वंदे मातरम म्हणत म्हणत बलिदान दिलं, अशा या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांनी उपस्थित राहणं अनिवार्य होतं, राहायला पाहिजे होतं. पण हे दुर्भाग्य आहे, दुर्दैवी आहे की ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. खऱ्या अर्थाने हा राजकीय कार्यक्रम नाही. प्रत्येक कार्यक्रमामध्ये राजनीती करू नये, हे देशभक्तीपर स्वातंत्र्य दिन होता. एवढंच मी या प्रसंगी सांगतो. शेतकऱ्यांची कर्जमाफीबद्दल आज भारतीय स्वतंत्र दिन 15 अगस्त की मैं सभी लोगों को शुभकामनाएं देता हूँ, बहुत बहुत बधाई देता हूँ। और जिन्होंने ये स्वातंत्र दिलाया है वो तमाम ज्ञात अज्ञात देशभक्त स्वातंत्र वीर, स्वातंत्र सैनिक, उनको विनम्र अभिवादन मैं करता हूँ। और ये भारतीय स्वातंत्र चिरायु हो, ऐसी शुभकामनाएं मैं करता हूँ। आज कई लोगों को यहाँ पर सम्मानित किया, गौरवान्वित किया, वो सब पुलिस अधिकारी हो, सरकारी अधिकारी हो, स्कूल के बच्चे हो, ये सभी का मैं बहुत तहे दिल से अभिनंदन करता हूँ, बहुत बहुत बधाई देता हूँ। और ये स्वातंत्र दिन जो है ये पूरे देश में हम बड़े जोर शोर से उत्साह से मना रहे हैं। आज लाल किले से भी देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने वंदे मातरम की गूंज उठाई। वंदे मातरम हमारे देशभक्ति, राष्ट्रभक्ति का प्रतीक है और ये आज हम देश को आगे बढ़ाने का काम मोदी जी कर रहे हैं। विकसित भारत 2047, इसमें भी महाराष्ट्र का बहुत बड़ा योगदान रहा है। महाराष्ट्र जीडीपी में, स्टार्टअप में, महाराष्ट्र विदेशी निवेश में और इंफ्रास्ट्रक्चर में बहुत नंबर 1 पर है और ये भी हमारे लिए बहुत बड़ी बात है। ये $5 ट्रिलियन जो इकोनॉमी का जो गोल है ये प्रधानमंत्री जी का, उसमें महाराष्ट्र की भूमिका अव्वल रहेगी, महाराष्ट्र की भूमिका बहुत अहम रहेगी। सर, आज लाल किले पर कांग्रेस नेता मल्लिकार्जुन खड़गे और राहुल गांधी दोनों दूसरे साल जो है अलग। राहुल गांधी जी देश के विपक्ष के नेता है और स्वातंत्र दिन का आयोजन कार्यक्रम ये किसी पार्टी का नहीं होता है, ये देशभक्ति का होता है। कई देशभक्तों ने अपने प्राणों का बलिदान दिया, अपने जान कुर्बान कर दी। ऐसे 15 अगस्त स्वातंत्र दिन के अवसर पर प्रधानमंत्री तो वहाँ पर उन्होंने अपने देशभक्ति पर भाषण तो उन्होंने किया, लेकिन दुर्भाग्यवश यहाँ पर विपक्ष के नेता उपस्थित नहीं रहे और ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण बात है। ये देशभक्ति पर कार्यक्रम है, इसमें कोई राजनीति नहीं करनी चाहिए, इतना ही मैं इस वक्त कहूँगा। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। हा स्वातंत्र्य दिन चिरायू हो अशा मनापासून शुभेच्छा। आणि ज्या क्रांतीवीरांनी, देशभक्तांनी, स्वातंत्र्यवीरांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं, प्राणांची आहुती दिली, अशा हसत हसत वंदे मातरम म्हणत म्हणत फाशीवर चढले, अशा सगळ्यांना मी विनम्र अभिवादन करतो। आणि यामध्ये आज आपण जे स्वातंत्र्य भोगतोय, आज आपण जे काय उत्सव साजरे करतोय, हे सगळं आज आपल्या या स्वातंत्र्यवीरांमुळे, स्वातंत्र्य सैनिकांमुळे आजचा दिवस आपण पाहतोय। 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आपण संपूर्ण देशभरामध्ये उत्साहामध्ये साजरा करतोय। आज खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाण्यामधल्या देखील अनेक पोलीस अधिकारी आहेत, आपले शासकीय अधिकारी आहेत, विद्यार्थी आहेत, यांनी चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांना देखील भारत सरकारच्या वतीने, राज्य सरकारच्या वतीने गौरवण्यात आलं, त्यांचा सन्मान केला, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो। आणि त्याचबरोबर हा देश विकसित भारत 2047 हा जो काही संकल्प आहे,
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी केलेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचं अतिशय मोठं योगदान राहणार आहे, याचा देखील आनंद आम्हाला आहे, समाधान आहे. आज विकसित भारत, आत्मनिर्भर भारत आणि आत्मसन्मान मिळवून देणारा भारत आपण पाहतोय. आणि महाराष्ट्रात देखील, महाराष्ट्र या देशामध्ये आपल्या प्रगतीमध्ये, विकासामध्ये, परदेशी गुंतवणुकीमध्ये, उद्योगामध्ये, स्टार्टअपमध्ये अव्वल आहे, याचाही आनंद आम्हाला आहे. आणि म्हणून आज देशाच्या लाल किल्ल्यावरून वंदे मातरम, जे वंदे मातरम आपल्या स्वातंत्र्यवीरांनी गात गात बलिदान दिलं, असं वंदे मातरम पूर्ण देशभर या ठिकाणी वंदे मातरमची गूंज उठलेली आहे. हा देखील अभिमानाचा क्षण आहे, आनंदाचा प्रत्येक भारतीय भारतवासियासाठी क्षण.